हिंदू सणापैकी महत्त्वाचा सण म्हणजे होळी। होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो। यालाच हुताशनी पौर्णिमा देखील म्हटले जाते। अपप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव म्हणजे होळी। जे जुने जे वाईट ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा सण। आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट अवगुणांचा त्याग करायचा असतो आणि जे काही चांगले आहे ते आत्मसात करण्याचा दिवस म्हणजे होळी। 2025 मधील होळी ही गुरुवार दिनांक 13 मार्चला आहे। तर होळी हा सण पौर्णिमेला साजरा केला जातो। पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला समर्पित आहे। त्यामुळे लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे। तर आपण होळी येण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत। तर या अगोदर आपल्याला आपल्या घरामधील काही वस्तू आपण बाहेर काढायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहील आणि आपल्या घरामधील नकारात्मकता निघून जाईल। यासाठी आपण होळी येण्या अगोदर आपल्या घरातील मोडलेल्या तुटलेल्या ज्या वस्तू आहेत, जे भंगार सामान आहे, या आपण घरातून बाहेर काढायचे आहेत। त्याचप्रमाणे बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळे यासुद्धा वस्तू आपण घरातून बाहेर काढायचे आहेत। घराची स्वच्छता करायची आहे। घरामध्ये जाळी जळमाटे झाले असतील तर ते देखील काढायचे आहेत। प्रत्येक सण येण्या अगोदर आपल्या घराची स्वच्छता करणे आवश्यक असते। आपण येणाऱ्या प्रत्येक सणाच्या स्वागतासाठी आपले घर स्वच्छ करणे आवश्यक आहे। मोडलेल्या, तुटलेल्या आणि नकारात्मकता पसरणाऱ्या अशा वस्तू आपण घरामध्ये ठेवल्या तर आपल्या प्रगतीमध्ये सुद्धा या वस्तू बाधा आणतात। होळी हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते। होळी येण्या अगोदर आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे आहे, घराची साफसफाई करायची आहे, आपल्या घरातील असणारे धूळ, जाळी, जळमाटे काढायचे आहेत। तर यासाठी आपण आपल्या किचनपासून सुरुवात करावी। आपल्या किचनमध्ये जे काही मोडलेल्या, तुटलेल्या वस्तू आहेत, जसे की भांडी वगैरे चिरलेले असतात, वाट्या वगैरे चिरलेल्या असतात, अशा वस्तू आपण बाहेर काढायच्या आहेत। या वस्तू आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण करतात। अशी भांडी आपल्या किचनमध्ये ठेवू नयेत। यामुळे देवी अन्नपूर्णा नाराज होते। त्यामुळे किचनमधली जी काही भांडी असतील तर ती चांगलीच असावीत। आपल्या किचनमध्ये असणारे मिक्सर, फ्रीज अशा वस्तू जर बंद पडल्या असतील तर त्या ताबडतोब दुरुस्त करून आणाव्यात। जर त्या वस्तू दुरुस्त होत नसतील तर आपण त्या सरळ भंगारमध्ये घालून सोडाव्यात। कारण अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता पसरते। कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद अवस्थेत आपल्या घरामध्ये ठेवू नये, ती ताबडतोब दुरुस्त करून आणावी। त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये काही फोटो किंवा निर्माल्य असेल तर तेही विसर्जित करावे। फोटो खराब झाले असतील तर तेही विसर्जित करावेत। त्याचबरोबर आपले देवघर ही नीटनेटके आणि स्वच्छ असावे। आपल्या देवघरामध्ये काही धार्मिक पोथी किंवा ग्रंथ हे खराब झालेले असल्यामुळे ती तशीच राहतात आणि आपण ती वाचनात घेत नसतो। तर असे ग्रंथ, पोथी आपण विसर्जित करून आपण नवीन ग्रंथ, पोथी आणून ती वाचनात घ्यावीत। आपण देवदर्शनाला जातो, एखाद्या धार्मिक स्थळी जातो, तर त्यावेळी आपण तिथून पूजेच्या काही वस्तू आणतो, पण त्या वस्तू न वापरता आपण तशाच ठेवून देतो। अशा वस्तू आपण शक्यतो घेऊच नयेत किंवा आपल्याला वापरण्याजोग्या असतील तर त्या वापराव्यात, नाहीतर अशा वस्तू आपण विसर्जित कराव्यात। देवघर हे स्वच्छ आणि नीटनेटके असावे। जास्तीचे आणि अडगळीचे सामान आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत। होळी येण्या अगोदर आपण आपल्या देवघराची आणि किचनची अशा पद्धतीने स्वच्छता करून घ्यावी। आपल्या देवघरातील एखादी मूर्ती जर खराब झाली असेल तर ती पटकन बदलून घ्यावी। जुनी मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्ती आपण आणावी। आपल्या घरामध्ये आपण तुटलेल्या चप्पलाही ठेवू नयेत। त्याचबरोबर आपण एखादी चप्पल जास्त दिवस वापरू नये। चप्पल हे खूपच नकारात्मकता पसरवते। त्यामुळे आपण जास्तीत जास्त 6 महिन्यापेक्षा जास्त आपण एखादी चप्पल वापरू नये। जर चप्पल खराब झाली असेल, तुटली असेल तर ती परत शिवून वापरण्याची सवय असते। तर आपण असे न करता चप्पल लवकरात लवकर, जास्त काही महागातली न घेता स्वस्तातली चप्पल घेऊन वापरली तरी देखील चालेल। दरवाजा, खिडके जर मोडले असतील किंवा त्यांचा कर आवाज येत असेल तर आपण त्यात तेल घालून तो आवाज बंद करावा। आपल्या बेसिनमधील, बाथरूममधील जे नळ असतात ते त्यातून सतत पाणी ठिबकत असेल तर ते बंद करावे। जर अशा पद्धतीने जर पाणी ठिबकत असेल तर आपल्या घरातील पैसा विनाकारण खर्च होतो। त्यामुळे आपल्या घरातील सर्व नळ हे व्यवस्थित असावे, त्यातून पाणी ठिबकत नसावे। आपल्या घरातील एखादे घड्याळ जर बंद अवस्थेत असेल तर ते पटकन दुरुस्त करून आणावे। भिंतीवरचे घड्याळ असू दे किंवा हातातले घड्याळ असू दे, जर ते बंद अवस्थेत असेल तर ते वापरू नये, तर ते दुरुस्त करून आणावे। बंद पडलेले घड्याळ हे आपली प्रगती थांबवते, तर आपण आपल्या घरातील घड्याळ हे दुरुस्त करून आणावे। फाटलेले कपडे किंवा वापरत नसलेले कपडे, जे आपण कधी वापरत नाहीत, अशा कपड्यांचा ढीग लागलेला असतो घरामध्ये, तर अशी कपडे आपण एखाद्या गरजवंताला जर ती चांगली असतील तर द्यावीत। जुनी मासिके किंवा पेपरची रद्दी असते तर ती आपण महिन्यातून एकदा अशी रद्दी आपण रद्दीवाल्याला देऊन टाकावीत। मासिके किंवा रद्दी आपण साठवून ठेवू नये, तर ती
अशी रद्दी ही आपण होळी येण्या अगोदर आपण देऊन टाकावी। तर अशा पद्धतीने आपण आपल्या घराची सर्व स्वच्छता होळी येण्या अगोदर करायची आहे। होळी हा सण हा अपप्रवृत्तींना नष्ट करणारा आहे, त्याचबरोबर आपल्या अवगुणांचा त्याग करणे हे या होळी सणाचे महत्त्व आहे। या दिवशी आपण आपल्यात असणाऱ्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून त्या गोष्टींचे दहन करायचे असते। त्यामुळे आपण होळी येण्या अगोदर आपल्यातील आणि आपल्या घरातील वाईट गोष्टींचा त्याग जरूर करावा। तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।